नमस्कार मंडळी. मी किशोर काकडे तुम्हा सर्वांचं आजच्या बुक लव्हर्स क्लबमध्ये मनापासून स्वागत करतोय. त्याचबरोबर माझ्या वतीनं आणि तुम्हा सर्वांच्या वतीनं आजच्या आपल्या वक्त्या सौ विजया लक्ष्मी देवगोजी यांचंही मी मनापासून स्वागत करतो. सौ विजया लक्ष्मीजींचा थोडक्यात परिचय याप्रमाणे मी करून देत आहे. सौ विजया लक्ष्मी देवगोजी यांचा जन्म बेळगावचा. शिक्षण सायन्स ग्रॅज्युएट GSS कॉलेजमधून व त्यानंतर DMLT करून लग्नानंतर कर्मभूमी म्हणून लांजा या तालुक्या ठिकाणी त्यांचं स्थलांतर. लहानपणापासून वाचनाची आवड, कॉलेजपासूनच लिहिण्याचीही आवड, पण व्यवसाय, मुलांचं शिक्षण त्यामुळं त्याला वेळ दिल्यामुळं बऱ्याच गोष्टी राहून गेल्या. आणि हो मंडळी, ही गोष्ट आपल्या देशात प्रत्येक महिलेच्या बाबतीत घडत असते. सगळे स्थिरस्थावर झाल्यावर MA मराठी केल्यानंतर आत्ता सध्या कर्नाटक युनिव्हर्सिटीमधून त्या PhD करताहेत. सौ विजयलक्ष्मीजी, तुमचं खरंच मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा. पती रिटायर्ड इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहेत, तर मुलगा BBA कॉलेजमध्ये प्रिन्सिपॉल म्हणून काम करत आहेत. मुलगी 2018 बॅचच्या मध्ये IRS मध्ये 190वी रँक घेऊन सध्या ट्रेनिंग घेत आहेत. या दरम्यान त्यांनी काही लिखाणही केलंय. त्यांचं एक पुस्तक ट्रॅव्हलॉग, आजी म्या परदेश पाहिला, हे मी वाचलेलं आहे. सौ विजयलक्ष्मी देवगोजींचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्याने आपला आजचा कार्यक्रम सादर करावा. खूप खूप धन्यवाद आणि स्वागत. नमस्कार. मी सौ विजयालक्ष्मी विजय देवगोजी, राहणार लांजा. लांजा हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक छोटंसं गाव आहे आणि ह्या गावामध्ये 8 गुंठ्यामध्ये मी एक घर बांधलेलं आहे आणि या घराच्या सभोवताली गेल्या 22 वर्षामध्ये जो काही निसर्ग मी अनुभवला आहे, जोपासला आहे, त्या निसर्गाचं ललित लेखनाच्या अंगानं मी थोडंसं लेखन केलं आहे. आणि हे लेखन करताना एक मनाला खूप आनंद, एक समाधान असं मला मिळालेलं आहे आणि ह्या आनंदात आपल्यालाही सहभागी करून घ्यावं अशी माझी इच्छा आहे. हे ललित लेखन मी पक्षी जगत, प्राणी जगत, फूल जगत आणि सर्पजीवन या 4 ललित लेखनातून थोडंसं उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. तर आता सर्वप्रथम आपण पाहू पक्षी जगत. सुरुवातीला घर बांधण्यासाठी घेतलेली जमीन ही शेतजमीन होती. आम्ही घर बांधून राहायला आलो आणि याचं रूपांतर एका मिनी जंगलातच झालं. त्यावेळी कुणी सांगितली नाही की एकतरी झाड लावा म्हणून किंवा पर्यावरण जतन करा म्हणून. पण मुळातच झाडांची अतिशय आवड असल्यामुळे मी झाडे लावीतच सुटले. प्रत्येक प्रकारचं झाड आपल्याकडे हवंच असं वाटायचं. आणि मग पावसाच्या सुरुवातीस कुठून कुठून झाडे आणून, विकत आणून, मागून आणून, सहज रस्त्यानं जाता जाता एखादं फूल छान दिसलं, हे आपल्याकडे हवंच असं म्हणून ते रोपटं उपटून आणून अशी खूप झाडं लावली. दिवाळी संपली की पाठीमागच्या टाकीतून कळशीने कमरेवर कळशा वाहून आणून प्रत्येक झाडाला एक याप्रमाणे झाडं शिंपीत राहिले. जवळजवळ 65 ते 70 कळशा पाणी लागायचं. मस्तपैकी 1.5 तास व्यायाम व्हायचा. आजही होतोय, फक्त 65-70 कळशावरून 40 वर आलं, हे एवढंच. आणि मग भाज्या निवडलेला कचरा, फळांच्या सालीचा कचरा, खरकटे हे आपलं द्यायचं त्या झाडांच्या मुदात टाकून. परिणामी झाडांनी मला माझ्या कष्टाचं फळ दिलं आणि आज ती ताडमाड वाढली आहे. छोटेसे जंगलच झाले माझ्या घराभोवती. आत अंधार पडतोय. मुले कुरकुरतात, म्हणतात, आई आपण जंगलातच राहतो असं वाटतं बघ. बघ ना घरात किती अंधार पडलाय, जरा कमी कर झाडं.
मी आपले कानाडोळा करतो. कारण या झाडांमुळेच तर माझ्या घराभोवती एक पक्षी जगत तयार झालेलं आहे. या पक्ष्यांच्या झाडांच्या सहवासात निशब्द शांततेचं जीवन जगण्यातला आनंद, या सिमेंटच्या जंगलात जीवन जगणाऱ्या माझ्या मुलांना कधीतरी येऊ शकेल का? पहाट होते तीच मुळी पाखरांच्या मंजूळ आवाजाने. वेगळ्या पक्ष्यांच्या आवाजाचा कृत्रिम अलार्म लावायची गरजच लागत नाही. 5 वाजायला आलेले असतात, बाहेर अंधूक उजेड दिसत असतोय आणि एकदमच किलबिल किलबिल अशी लगबग जाणून डोळे उघडतात. आणि मग अंथरुणातच पडून ती किलबिल ऐकण्यात एक विलक्षण आनंद वाटतो. वेगवेगळे आवाज वाढत जातात आणि मग त्या आवाजात आपल्या मनातले शब्द घालून एक पक्ष्यांची भाषा तयार होते. आणि त्या खेळातच मग मन गुंगून जातं. लहानपण आठवत जातं. रेल्वेच्या चाकांच्या खडखडाटात आम्हाला गाणं ऐकवलं जायचं. ते म्हणजे कशासाठी, पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी. हळूहळू लयीपासून ते वेग पकडण्याच्या लयीपर्यंत रेल्वे जणू हळूहळू धावता धावता पळतेच आहे असं जाणवायचं. आणखीन एक आठवण म्हणजे पहाटे उठून आई दळायची आणि तेव्हा आपल्याला जाग आली की आई शेजारी नाही हे सहन व्हायचं नाही. मग उठायचं आणि जायचं आणि दळत असलेल्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून पडायचं. मग त्या जात्याच्या घरघराटात स्वतःचे शब्द अडकवायचे, घर घर, वर वर, पर पर, असं काहीतरी. आणि मग ते असं घोळत आईच्या लयीत हलणाऱ्या मांडीच्या जोजावण्यात एक मस्त गुंगी चढायची. त्याच गुंगीत पडून राहायचं. काहीसा तोच आनंद आज या पक्ष्यांच्या किलबिलाटात मिळतो. एक जण ओरडतो, गिजबिज गिजबिज चले जाओ. हे माझे शब्द हां. तेव्हा गांधीजी डोळ्यासमोर येतो. दुसरा हळूच साद घालतो, होशियार होशियार. की गस्तीचा नेपाळी बाबू आठवतो. मध्येच क्रव क्रव अशी एका कावळ्याची उपस्थितीही जाणवते. चकचक चकचक करीत एखादी खारुताईही ओरडून जाते. पिटुक पिटुक असा चुटक्यासारखा आवाज काढणारा अज्ञात पक्षी आवाज काढत राहतो. मध्येच रातकिड्यांची किर किर अशी आवाज गर्दी. सावजी सावजी म्हणत कोणतं तरी पाखरू जवळ येताना जाणवतं. ट्विट 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 असंही कुणीतरी ट्विट करत राहतं. तर कोड्राक कोड्राक म्हणत आपली हजेरी लावत एक पाखरू येतं. दूरवरून किटकिरक्याव 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 म्हणत हळूहळू एक पक्षी जवळ येत असल्याचं जाणवतं. तर अगदी हृदयापासून काढल्यासारखी हळूवार ताण घेणारी शीळ वाजवत कुणी पाखरू पंख फडफडवत फांदीवरून जाताना जाणवतं. ही सारी पाखरांची प्रजा माझ्या नजरेस पडत नाही. खारुताई, कावळा, चिमणी यांच्याशिवाय ज्यांचे आवाज ओळखता येत नाहीत. फक्त काळजानं पहाटे या पक्ष्यांच्या किलबिलाटाचं जग जवळजवळ अर्धा पाऊण तास तरी रोज अनुभवते आणि मग उठून दैनंदिनी सुरू करते. जांभूळ, आंबा, पोपळी, नारळी, चिक्कू, रामफळ, फणस, कोकम याशिवाय काजू, केळी, पपई, पेरू अशी फळझाडं आहेत. शिवाय शेवगा, दालचिनी, एरंड, अडुळसा, तुळस, कडुलिंब, कागदी लिंबू इत्यादी औषधी वर्गातील झाडंही माझ्या घराच्या आवारात वास करत आहेत. आणि मग त्या फळांच्या मोसमामध्ये वेगवेगळे पक्षी त्या झाडावर आपला डेरा टाकतात. बाजारातून पपई आणली की बिया अशाच फेकून देते केळीच्या मुदात किंवा कपडे भांडी धुवायच्या जागेत. मग त्या जागी असंख्य रोपं उगवतात. त्याच्यातील मग 4-5 चांगली जगली की उपटून आपली दुसरीकडे लावायची. त्यामुळे पपईची खूप झाडं झाली आहेत.
पपई लागून त्यांची माळ लोंबू लागली की कसा वास लागतो धनेश पक्ष्यांना देवास ठाऊक. दुपारच्या निवांत वेळी पंख फडफड करीत पपईच्या झाडावर येणार, बसणार, मान वाकडी कर करून पिकाला आलेल्या पपईवर टोचा मारणार. मग कोरून कोरून खात बसणार. जोडीच आहे ती. आमची चाहूल लागली की शेवग्याचा शेंडा घातणार. आम्हाला मग पपईचा आतील पिवळा भाग व काळ्या बियास फक्त दिसणार. आम्ही मग काय करतो, ते पपई तसेच ठेवतो आणि फक्त चांगले असेल तेवढे काढतो. बागेत चिक्कूची 2 झाडे आहेत. खारुताईचे हे अतिशय प्रिय. त्यामुळे चिक्कू लागले की बागेत त्यांची चिक 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 वाढत जाते. इथून तिथून सरसर धावपळ सुरू होते. मग आम्ही एक झाड खास त्यांच्यासाठीच ठेवलंय. राखीवच ठेवले म्हणा ना. त्याची चिक्कू आम्ही काढतच नाही. आम्ही ते खारुताईंना आंदणच देऊन टाकले. लालगराच्या पेरूच्या झाडाकडे आमचे तसे दुर्लक्षच होते. पण जेव्हा झाडाखाली अर्धवट खाऊन पडलेले गुलाबी रंगाचा गर असलेले पेरू पाहिले की अरे, आता पोपटांचे येणे चालू झालेत की काय, असे आम्ही बोलतो. कंठात काळा गंडा घातलेले हिरवेगार राखू झाडावर लपून छपून बसून पेरू कुरतडतात. संध्याकाळी एकदम थव्याने आकाशात उडतात. तोंडाने मिठू मिठू आवाज न काढता क्रिक 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 असे काहीसे बोलतात. गच्चीवर जाऊन तो उडता थवा नातवंडांना दाखवताना जीव भरून पावतो. पोपट गेले की मग दग्गा सुरू होतो तो साळुंख्यांचा. त्या खाली पडलेल्या पेरूवर तुटून पडतात. कंपाऊंडच्या भिंतीवरून चालत जाताना रोज भारद्वाजाकडे पाहतो. लहानपण आठवतं. गुढीपाडव्या दिवशी अंथरुणातून डोळे न उघडता उठून परसात जायचं आणि कुठे हा भारद्वाज दिसतो का हे पाहत पाहत कुंपणं हिंडायचो. आता ह्याला मी आज रोजच पाहते. लाल भडक गुंजेसारखे डोळे घेऊन हा फिरतो. पण कधी कुठल्या फळाच्या वाटेला गेलेला मात्र कधी आम्ही पाहिला नाही. वयाबरोबर मनालाही परिपक्वता आली तरी अजूनही आजीने सांगितलेल्या गोष्टीतच मन रमते. आणि खरेच का याच्या घरट्यात संजीवनी काढी असेल का, असे काहीतरी वेडगळ विचार माझ्या मनात येत जातात. मार्चमध्ये काजूची बोंडे धरून पिकायला लागली की त्या काजूखाली मग 7 बाया, कावळे, चिमण्या, पारवाळं जमतात. पिकून पडलेल्या काजूसाठी मग त्यांची भांडणेच लागतात. खिडकीत बसून ते पाहताना मजा येते. एक मोरपंखी रंगाचे पंख असलेले कबूतरही अधूनमधून दृष्टीस पडते. मे महिन्यात आंबे पिकायला लागले की नेमके कोणते पक्षी येतात व आंबे खातात हे कधी कळलंच नाही, पाहायला मिळालंच नाही. कारण त्या झाडासमोर आमची एक मोठी पाण्याची टाकी आहे. पण जेव्हा आंबे उतरवण्यासाठी आम्ही जातो तेव्हा पिवळा केशरी आंब्याचा आतील गर व कोय दाखवत आंबे दिसतात. तेव्हा ते उंचावरचे सर्व आंबे आम्ही त्या पक्ष्यांना ठेवून देतो. पाहुणी मुलं घरी आलेली असताना जांभळे खाऊन सहज त्यांनी बिया फेकलेल्या असतात आणि त्यातून 2 जांभळाची छान झाडं दणकून उभी आहेत. मे महिन्यात काळ्या जांभळांचे घोसच्या घोस झाडावर एखाद्या कुंडलाप्रमाणे डोलायला लागतात. हात पोहोचणार नाहीत इतक्या उंचावर असतात. त्यामुळे आम्ही नाही पण पक्षी खुश असतात. मग पिकून पडलेली चांगली जांभळे टाकीवरच्या पाण्याने धुवून जिभेवर ठेवले की चळकन जांभूळ रस जिभेवर उतरतो आणि तो रस अनुभवला की आत्मा थंडगार होतो. आणि त्यावेळी जो आनंद होतो तो शहरात विकत घेतलेल्या काळ्या महिन्यात कधीही मिळाला नाही. या जांभळाच्या झाडावर अधिराज्य म्हणजे ओंबील मुंग्यांचं.
लाल भडक मोठ्या मोठ्या अशा त्या मुंग्या. पानांचा बंगला बांधून त्यात शेकड्याने राहतात. आम्ही जांभळे काठीने काढायला जावे आणि चुकून जरी यांच्या पान घरट्याला काठी लागली की मग मात्र खैर नाही. दवाखान्यातच जायची पाळी, इतक्या जहाल. कधी कधी यांची रांग कपडे सुकत घालायच्या दोरीवरून निवांत पान घरट्याकडे ये जा करताना पाहिले की त्यांचं कौतुकच वाटतं. शेपटाचा पिसारा फुलवून नाचरा पक्षी मग इथं बसू का तिथं बसू करून नाचायला लागला की बघतच राहावेसे वाटते. कधी कधी बुलबुल घरात पंख्यावर घरटे बांधतो आणि त्यांची जाळ वाढते. काड्या, कापूस, चिंध्या काय काय आणतात. कधी अंडी घालतात ते समजतच नाही. आणि ज्यावेळी बुलबुल आम्हाला तिकडे आम्ही गेलो की टोच मारायला धावतात तेव्हा मग कळून चुकते की अरे आता घरट्यात पिलं आली आहेत. मग आम्ही पिले उडून जाईपर्यंत तिथं जवळपास देखील जात नाही. लांबून पक्षी त्यांना उडण्याचे कसे प्रशिक्षण देते हे निहाळत राहतो. गुटुरगु करीत जेव्हा पारवळ्यांचा थवा घराच्या वळचणीला बसतो तेव्हा त्यांना तांदूळ टाकायचा मोह आवरत नाही. भाकरी चपाती करता करताच कधी तुकडे खिडकीत ठेवावे आणि मग बुलबुलाने येऊन ते फस्त करावेत. वेल रुजवावा म्हणून कलिंगड, भोपळ्याच्या बिया वाळत घालाव्या तर बी सोलून आतील गर खाऊन फक्त फोलपटे पाहणेच हे आम्हाला नशिबी असते. पण ही करामत असते ती फक्त बुलबुल पक्ष्यांचीच. टोकदार शेपटी असलेला पक्षी जेव्हा घराच्या बाहेरील बाजूस वळचणीला मातीचे घरटे तयार करायला लागतो तेव्हा तर किती अप्रूप वाटते त्याचे. ओली माती गोळा करून आणतात, पायाने पसरवतात आणि एक मोठे छिद्र तयार करून त्याच्यातून जाळे करतात. समोर निमुळते व पाठी मोठे असे मातीच्या भांड्याच्या आकाराचे घरटे पिले उडून गेली तरी खूप महिने तसेच राहते. कुंभारीण किडा या घराच्या आतील बाजूने मातीची घरे बांधतो. एवढ्याच्या तोंडातून मातीचा ओला गोळा आणताना पाहून मजा वाटते. माझ्या घरात या पांखरांचे, कीटकांचेही घर सजते, त्यांचे संसार फुलतात. त्यामुळे मनाला एक समाधान वाटते. हिवाळा येतो तेव्हा घरावरून गेलेल्या विजेंच्या तारावर सकाळी सकाळी ओळीने बसलेली पाखरे ऊन खात असतात. पोपटाच्या रंगाची ही पाखरे ऊन कडक होत आले की उडून जातात. तिन्ही सांजेला घरावरून बगळ्यांचे थवे फी आकारात उडत जातात तेव्हा परत एकदा बालपण आठवतं. नखावर नखे घासत ओरडावे वाटते डोळे मिटून, बगळ्या बगळ्या कवडी दे, बगळ्या बगळ्या कवडी दे. आणि मग नखावर पाहावं. आता कळतंय कॅल्शियमच्या कमतरतेमुळे नखावर डाग उमटत होते आणि ते आम्हाला बगळ्याने दिलेली कवडी वाटायची. पावसाळा येण्याची चाहूल देणारी पानकोंबडी सकाळी सकाळी क्वॅक क्वॅक करून ओरडत आली की आला पावसाळा तोंडावर असे समजते. राखाडी रंगाची ती पानकोंबडी रोजच दृष्टीस पडते आणि पाऊस पडायला सुरुवात झाली की मग गायब. मग पुन्हा दिसणार ती जेव्हा भाताच्या लोंब्या शेतात लोंबायला लागतील तेव्हाच. पाठी 3-4 पिलावळे घेऊन भाताच्या खाचरात लपत छपत हिंडणारी. आमच्या घरासमोरच कुण्या एकट्यांचे शेत आहे, त्याच्यामुळे तिचा दृष्टीलाभ आम्हाला होतच असतो. आणि हो, एक घुबड देखील आमच्या माडीवरच्या घराच्या वळचणीला येऊन बसते. त्याचे ते न मिटणारे गोल गोल डोळे पाहताना थोडीशी कुठेतरी भीती वाटते. कितीही तुम्ही त्याला हकवा ते नाही उडून जात. आणि
असे हे माझ्या घराच्या आवारातील पक्षी जगत. आमच्या गच्चीवरच्या घरात राहणाऱ्या झूलॉजीच्या प्रोफेसरांनी जेव्हा त्या पक्ष्यांचे ऑडिट केले एका वर्षाचे, तर त्यांना 3ही ऋतूत मिळून 48 जातींचे पक्षी आमच्या या घराच्या आवारात येताना आढळले. अगदी नखाच्या बोटावर असलेल्या नखुल्या पक्ष्यापासून ते हळदीचा पिवळा कोट घालणाऱ्या हळद्या पक्ष्यापर्यंत आणि मोठ्या धनेश पक्ष्यापर्यंत. जेव्हा मुले घरी येतात तेव्हा यांची सकाळ काही या पक्ष्यांच्या किलबिलाटाने होत नाही, तर व्हॉट्सअपवरच्या मेसेजच्या टोननेच होते आणि माझं काळीज कुठंतरी दुखावून जातं. धन्यवाद. नमस्कार. माझ्या दुसऱ्या लेखाचं नाव आहे प्राणी जगत. नवीन घरात राहायला आलो तेव्हा आसपास काहीच घरे नव्हते. मोकळं माळ होतं. गुरं चरायची, शेण टाकायची. दूर लांबवर एखाद दुसरं घर होतं. तेव्हा ठरलं की घरी कुत्रा आणायचं, त्याला पाळायचं, सोबतीसाठी आणि राखणीसाठी. तेव्हा घरच्या फॅमिली डॉक्टरांची राणी, तिचं नाव कुत्री होती, तिचं नाव राणी होतं, 2 पिल्लांची आई बनलेली होती. एक पिल्लू होते काळे आणि एक पिल्लू होते गोरे. डॉक्टर काकांकडून मग चिरंजीवानी गोरे पिल्लू मागून आणले. मग त्याला खोका काय, गरम कपडे काय, बूट, दूध, ब्रेड, अख्खं घर त्याच्या भोवती. पण त्याला हे आवडलं नाही की काय माहीत नाही, 2 दिवस ते विचित्र आवाजात रडत राहिलं आणि 3ऱ्या दिवशी मात्र घरचंच होऊन गेलं. नाव ठेवलं गेलं मोती. मुलांच्या बरोबरीने हा वाढला, खेळला, गुणवंत होता. त्याच्या जीवावर आम्ही बिनघोर होतो. गेटपाशी चाहूल जरी लागली परक्याची तर हा घरातून भुंकून भुंकून परिसर दणानून सोडायचा. बाहेर असला की गाय कावळा सुद्धा कुणाला येऊ द्यायचा नाही. एकदा एक घोणस येऊन फुटकार टाकू लागला तर अख्खी वाडी याने गाजवली. लोक येऊन विचारू लागले, मोत्या का भुंकतोय, मोत्या का भुंकतोय. मुलाने जेव्हा त्या घोणसाला मारून बाहेर टाकले तेव्हाच हा गप्प बसला. या जीवाने आम्हाला 14 वर्ष निष्काळजी जगवली. एकदा बागेत एक पांढरी मणी मावली आणि तिलाही आम्ही घरात स्थान द्यायचं ठरवलं. कारण नवीन जागेत राहिलो त्या जागेसमोरच शेती होती. उन्हाळभर पडीक असायची, पावसाळ्यात फक्त भात शेती व्हायची. पहिला पाऊस पडला की बिळाबिळातून पाणी जायचे आणि बाहेर यायचे ते उंदीर मामा आणि साप मामा. पळायचे ते थेट आमच्याच घरात यायचे. त्यामुळे आम्ही या मणीबाईंना पाळायचं ठरवलं. पहिले 8 दिवस मोत्याचे व तिचे हाडवैर चांगलेच रंगले, जिवंत राहिले. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे 15 दिवसातच दोघे दोस्तही बनले. एकमेकांसमोर एकमेकांना पाहत निवांत बसू लागले, पंजाने खेळू लागले आणि त्यांची ही दोस्ती माझी मुले आपल्या कॅमेऱ्यात टिपू लागली. मणी मात्र कुरकुरीत खायला सोकावली होती. चकली काय, चुरमुरे काय, भडंग काय, बिस्किटासाठी जीव टाकायची. दूध भात मात्र बसल्या जागी मुंग्यांच्या भक्ष्यस्थानी पडायचा. 1-2 वर्ष ती राहिली आमच्यासोबत आणि एके दिवशी गायबच झाली. का तर काय माहीत. नंतर चौकशी केली तर ती आमच्या घराच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या घरामध्ये जाऊन राहिली होती. तिथं छोटी छोटी मुलं होती आणि ती छोटी मुलं आपला खाऊ स्वतः खाता खाताच ह्या मणीबाईंना पण घालायचे. ते म्हणजे फरसाण आणि बिस्किट. केवळ त्या फरसाणासाठी मणी त्यांच्याकडे जाऊन राहिली. वाईट वाटलं, पण काही करू शकलो नाही. एकदा बाजारात गेलेल्या आठवड्याच्या तर एका मोठ्या हऱ्यातून रंगीबेरंगी कोंबडीची पिल्ले विकायला आली होती.
ते पाहून मन राहवले नाही. 10 रुपये देऊन 2 पिल्ले खरेदी केली आणि घरी आणली. माझ्या मैत्रिणीने आणलेल्या असल्याच 4 पिलांचे चांगले लढाऊ कोंबडे बनले होते. गच्चीवरच्या घरात या पिलांना आम्ही ठेवलं. एक छोटंसं घर केलं आणि गच्चीवरच्या घरात नुकतेच राहायला आलेली 2-3 प्रोफेसर मंडळी होती, अविवाहित. त्यांना आता हा चांगलाच विरंगुळा झाला. त्यामुळे पुढची देखभाल ह्या मंडळींनीच केली. 4 महिन्यातच ही पिले बदकासारखी पांढरी शुभ्र व लठ्ठ बनली. म्हटलं आता ही मोठी झाली, आणूया खाली. पावसाचे दिवसही नव्हते. मेचा साधारण 3रा आठवडा असावा. त्यामुळे पिलांना परसवात मोकळे सोडले. त्या दिवशी अचानक संध्याकाळी अंधारून आले आणि विजा गडगडाटासह मुसळधार पाऊस पडू लागला. ग्यू ग्यू करून, ये ये करून आणि कसले कसले चित्र विचित्र आवाज तोंडाने काढून त्यांना बोलवले. पण छे, त्यांना ते काही कळतच नव्हते. ती पिलं येता येईनात. शेवटी धरायला पाठी लागले तर लांब पळाले. आता पावसात मी कुठं त्यांच्या पाठीमागून पळणार. आले आपली घरी. रात्री घरची इतर मंडळी आली. त्यांनी पिलानं शोधलं, पण अंधारात काही करू शकले नाही. रामभरोसे म्हणून आम्ही ती रात्र तशीच घालवली आणि सकाळी पाहतो तो अंगणभर शुभ्र पिसेच पिसे. डोळे भरून आले. मुलांनी समजावलं, अगं ती पिले मशीनमधून तयार झालेली असतात. त्यांना आपल्या आईच्या पंखांची ऊब, संकटाशी सामना करण्याचे कसब इत्यादी गोष्टी माहीत नसतात. पिंजऱ्यात बसून आयते खायचे आणि राहायचे. स्वतःचे अन्न स्वतः कसे मिळवायचे याचे प्रशिक्षण नसणारी. त्यामुळे रात्री कुत्र्याच्या भक्ष्यस्थानी पडताना स्वसंरक्षण करताच आले नाही त्यांना. होय बाळा, खरे आहे तुझे. यांत्रिक आणि नैसर्गिक हा फरक आहेच. उद्या माणसे ही अशीच यंत्रातूनच कृत्रिमरित्या तयार झाली नाहीत म्हणजे मिळवलं. मनी पळून गेली. कोंबडीची पिल्ले कुत्र्याच्या भक्ष्यस्थानी पडली आणि मग एकदमच वाटले मासे पळूया रंगीत. कुठंतरी वाचलं होतं, छोटेसे ॲक्वेरियम करून त्यात मासे पाळायचे व त्यांना पाहत राहायचं की तुमचा हृदयरोग कमी होतो. मग हृदयरोग नसतानाही 500 रुपये देऊन एक मोठी काचेची हंडी आणली, वाळू आणली, बाजारातून 4-5 प्रकारचे रंगीत मासे आणले, त्यांचं खाणं आणलं, कृत्रिम वनस्पती आणली, शंख आणले, शिंपले आणले, सगळं काही विकत आणलं. हंडी अर्धी पाण्याने भरली, इतर गोष्टींनी सजवली आणि त्यात मासे सोडले. खूप आनंद वाटत होता. मग 4-8 दिवसात पाणी बदलणे, रोज 3 वेळा त्यांना खायला घालणे असे चालू झाले. एके दिवशी दुपारी बाहेरून आले, पाहते तर टेबलवर पाणी पडलेले आणि 2 मासे गायब. कुठं गेले शोधाशोध, पण नाहीत सापडले. दुसऱ्या दिवशी होते तेही 2 मासे गायब. आता एकच शिल्लक राहिलेला. म्हटलं आता पाळत ठेवूया. त्यामुळे त्या दिवशी दुपारी कुठंच बाहेर गेले नाही, घरातच बसून राहिले. दुपारचे 2 वाजले. जेवण करून डोळ्यावरची गुंगी घालवायला कॉटवर आडवी पडले, तेवढ्यात खिडकीचा आवाज झाला. बेडरूममधून हॉलमध्ये येऊन पाहिलं तर काय, एक मांजर आपला पुढचा पंजा हंडीतल्या पाण्यात ठेवून बसलेले, मागचे 2 पाय उंच केलेले. माझी चाहूल लागताच त्याच्या पंजापाशी उरला एक मासा आलेला, त्याला त्याने चटकन पकडला. मी हुश करीत धावले तर ते धूम पळाले. टेबलवर पाणी सांडले आणि मासा त्या खिडकीपाशी जाऊन पडला. मांजर खिडकीतून धूम पळाले आणि मी जाऊन तो मासा पकडून परत हंडीत टाकावा म्हणून धावले, तर तो हातात सापडेच ना. निष्ठत होता, तडफडत होता. माझे सारे प्रयत्न निष्फळ झाले आणि तो मरूनच गेला. चला, हाही प्रयत्न फसला. पण मन कुठं गप्प बसते.
दरम्यान म्हातारा होऊन मोत्या देखील आम्हाला सोडून गेला होता. त्याला आम्ही आमच्या अंगणातच पुरलं आणि त्याच्यावर एक बकुळीचं झाड लावलं आणि त्या झाडाभोवती पाराप्रमाणे पाण्याची टाकी केली गोलाकार. मैत्रिणीकडून कमळाचे वेल आणले आणि त्या पाण्यात खोचले. पाठीमागच्या पाण्याच्या टाकीपासून पाईपने पाणी आणून त्याच्यात सोडले आणि कामवालीच्या नवऱ्याला सांगून पावसाच्या पाण्याबरोबर येणारे ओढ्यातले 2 मरळ मासे आणले आणि ते या टाकीत सोडले. रोज त्यांना शोधून पाहणे, खाऊ घालणे यात मन रमू लागले आणि 6 महिन्यात पाहिले तर खूपशी माशांची पिल्ले सळसळ सळसळ करत पोहत होती. आनंद गगनातच मावेना. पिले मोठी झाली, नजरेला व्यवस्थित दिसू लागली आणि मग मात्र ही बातमी कशी कोण जाणे धीवर पक्षाला आणि करकोच्याला कळली. मग हे दोघे निवांत दुपारी येऊन बकुळीच्या फांदीवर बसून माशांवर नेम टाकू लागले. अलगद चोचीतून मासा पकडून उडू लागले. हाकवायला जाईपर्यंत नजरेआड होऊ लागले. होता होता टाकीतील माशांची संख्या रोडावली. 1-2 वर्ष गेली. कमळे लागू लागली. वेली वाढल्या. बकुळ विस्तारला. मुळे टाकीत शिरली आणि टाकी तडकली. हळूहळू पाणी गळून गेले. चिखल उघडा पडला. कमळे सुकली. वेल सुकले आणि वेलींच्या मुळाशी मरून पडलेले उरले सुरले माशांचे सांगाडेच उरले. हौसे हौसेने पाळलेल्या या प्राणी जगताचा शेवट हा असा झाला. आता ठरवले कुठलाच प्राणी पाळायचा नाही. पाळले नाही पण स्वतःहून घरात वस्ती करणारे प्राणी होतेच की. पाल होती, झुरळे होती, मुंग्या होत्या, गोमी होत्या. वापरायच्या पाण्याच्या टाकीत बेडूक होते. चिचुंद्री ही हल्ली पळून खेळत होती. डास होते, माशा होत्या. पावसाच्या सुरुवातीस दिव्यावर येणारे असंख्य कीटक पंख टाकून मरून जायचे. काजूच्या झाडावरचे काजवे रात्रीच्या अंधारात खिडकीतून घरात प्रवेश करायचे आणि पेटती उदबत्ती फिरवल्यावर जशी चक्रे दिसतात तशा प्रकारची चक्रे दिसू लागली. भिंतीवरचे किडे खाऊन पाली गलेलठ्ठ बनल्या. घाटांवरच्या पालीप्रमाणे कोकणातल्या पाली कधी चुकचुकत नाहीत, गप्प असतात. मला आठवतंय, पाली घरात चुकचुकी लागल्या की आई घाबरायची, कृष्ण कृष्ण म्हणायची, अशुभ मानायची, हात जोडायची. एखादी गोष्ट बोलताना जर पाल चुकले तर म्हणायची, बघ मी बोललेली गोष्ट खरी होणार. घरात झुरळं होती. त्यांचा नायनाट वर्षातून एकदा व्हायचा, पण ती पुन्हा अवतरायचीच. पावसाळ्यात बाळ्या किडा येऊन कधीतरी चावायचा. आग आग व्हायची. 8-10 दिवस मात्र चांगलीच जखम व्हायची. परसातल्या पाण्याच्या टाकीतले बेडूक ड्रॉप ड्रॉप करून पावसाची चाहूल देतात. आषाढातल्या घनघोर पावसात मोठ्या तांब्या ओढाले हिरवे पिवळे ते बेडूक टाकीच्या काठावर बसून बटबटीत डोळ्यांनी सर्वत्र पाहतात. मग कधी कॉलेजच्या मुलांसाठी प्रॅक्टिकलसाठी ह्याच्यातील एखाद दुसरा बेडूक पकडून सर लोक घेऊन जातात. दुपारच्या निवांत वेळी सारीकडे सामसूम असताना अचानक बागेत जावं तर एक मध्यम आकाराची घोरपडीण बाई पाठीमागे 2-3 पिले घेऊन झुडपात आपले भक्ष्य शोधत असताना दृष्टीस पडते. तिला डिस्टर्ब न करता हळूच पाऊल न वाजवता घरात येऊन खिडकीतून मग तिच्या हालचाली निहाळत बसायचे. पण हा योगायोग वर्षातून 1दा ते 2दा एवढाच येतो. कधी रात्री जेवून निवांत झोपाळ्यावर बसावे तर 10-10:30च्या सुमारास लाईटचा मीटर ठेवण्यासाठी जी दिवळी केलेली आहे त्या दिवळीतून भरकन 2 पाकोळ्या उडून जातात. घिरट्या घालून परत दिवळीत येऊन बसतात. मग न राहून वैतागून एखाद्या दिवशी स्टूलवर चढून देवळीत डोकावून पाहावे तर काय, 9-10 पाकोळ्यांची पिल्लं आरामात
तिथं बसलेली, काळी भोर अशी. आणि मी झाडू लावला तर सारी भराभर उडाली. मग आता काय करा, तर शेवटी आम्ही त्या दिवळीवर एक पडदा बसवला. त्या दिवशी रात्री 2 पाकोळ्या आल्या, पडद्यावर आदळल्या आणि लांब उडून गेल्या. कुठं गेल्या काही माहीत नाही. आता हे मी न पाळलेले प्राणी मात्र प्रामाणिकपणे माझ्या घरात व माझ्या घराच्या आवारात सुखाने नांदत आहेत. आणि यांना न हाकवता निसर्गाचा एक भाग म्हणून मी मोठ्या आनंदाने माझ्या या प्राणी जगासमवेत कालक्रमणा करते आहे. धन्यवाद. माझ्या पुढील लेखाचं नाव आहे फुल जगत. जेव्हा एखादी मैत्रीण किंवा एखादे स्नेही माझ्या घरी येतात, तेव्हा प्रवेशद्वारापासूनच म्हणतात, वाह, काय अगदी स्वप्नातलेच घर बांधलात ना तुम्ही. ऐकून मन आनंदून जातं. आणि हे सारं घडलेलं असतं ते माझ्या फुलझाडांमुळे. गेटवरच प्रचंड असा पिवळ्या गुलमोहरचा वृक्ष स्वागतासाठी उभा आहे. एप्रिल मे मध्ये जेव्हा हा फुलून येतो, तेव्हा आपल्या पिवळ्या फुलांचा सडा अंगणात टाकतो. त्यावेळी वाटते की जणू हळदच सांडली आहे. आणि वाऱ्याने उडून ती रस्त्यावर दूरवर पिवळे पट्टे तयार करते आहे. रस्त्याच्या कडेला उगवलेल्या हिरव्या गवतावर आपले पिवळे पिवळे ठिपके ठेवतात ती फुलं. गेटवरच आडवा वासा लावून त्यावर मधुमालतीचा वेल सोडलेला आहे. तो फुलून येऊन गुलाबी पांढऱ्या रंगांच्या फुलांचे घोस तोरण लोंबल्याप्रमाणे लोंबत सोडतो. त्यातून मग संध्याकाळच्या वेळी मधुर असा मंदसा सुगंध दरवळू लागतो. आणि त्या वेलीखाली बसण्यासाठी केलेल्या कट्ट्यावर मग 5 मिनिटं का असेना पण टेकावीसेच वाटतं. कंपाऊंडच्या बाजूच्या भिंतीवर भडक जांभळी रंगाच्या फुलांचा वेल पूर्ण कंपाऊंड भरून व्यापलेला आहे. मोठ्या मोठ्या पाकळ्या व पाठीमागे नळीसारखा भाग. कट्ट्यावर बसल्या बसल्या मग गू 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 असा आवाज ऐकू येतो. कसला असतो तो बरे? तर त्या फुलात आत शिरणाऱ्या व बाहेर येणाऱ्या भुंग्यांचा. आत जाणे, मध चाकणे, परत बाहेर येणे असे त्यांचे अव्याहत काम चाललेले असते. कमीत कमी 15 ते 20 तरी भुंगे त्या वेलीवर घिरट्या मारत असतात. मग गेटमधून आत शिरलं की दोन्ही बाजूस भालदार चोपदाराप्रमाणे उभी आहेत ती सुपारीची झाडे. त्यांच्या पायाशी पांढरी केशरी लिली फुललेल्या असतात. थोडं पुढं गेले की सायली किंवा गोव्यात ज्याला जायो असे म्हणतात, जे शांतादुर्गाच्या मंदिराकडे ही फुलं खूपच आढळतात. त्या सायलीची किंवा जायोची वेल डावीकडे व जुईची नाजूक फुलांची वेल उजवीकडे आपले स्वागत करते. चांदण्याप्रमाणे छोटी छोटी पांढरी जुईची उमललेली फुले आणि सुगंध दरवळणारी जायोची फुले घरात पाऊल टाकायला देत नाही, तिथं थांबायला सांगतात. उजवीकडे खाली अंगण आहे. ते शेणाने छान सारून हिरवगार केलेलं आहे. बरोबर मध्ये प्रचंड असा बकुळ वृक्ष उभारलेला आहे, जो आम्हाला नेहमीच आमच्या मोत्याची आठवण करून देतो. मग मार्च, एप्रिल, मे मध्ये या बकुळीच्या फुलांचा सडा खाली पडून अक्षरशः अंथरूण झालेले असते. आणि या बकुळ फुलांचा सुगंध 4 घरे दरवळत असतो. त्या वृक्षाच्या सभोवती सिमेंटची पाण्याची टाकी गोलाकार बांधून त्यात पाणी सोडून गुलाबी रंगांच्या कमळाचे वेल लावलेले आहेत. मासेही सोडलेले आहेत. दिवसभर उमललेली ती गुलाबी कमळे संध्याकाळी मिटून जातात. झाडावर बसून माशांना टिपायला आलेल्या धिवर व करकोच्याची चाहूल लागताच
सुळकण मासे कमळाच्या मोठ्या पानाआडून मुळाशी जाऊन दडून बसतात तेव्हा पाण्याचा आवाज कानावर पडतो. आम्हाला सुगंध देणारा हा बकुळ पक्ष्यांचेही आश्रयस्थान आहे. सकाळी पाहावं तर पारावर पक्ष्यांच्या विष्ठा पडून पार भस्म लावल्याप्रमाणे झालेला आढळतो. याच्या फांद्यावर गच्चीतही येतात. रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांना क्षणभर थांबून वास घ्यावा असा मोह होतोच होतो. कितीतरी बायका 4 तरी फुले वेचून घेऊन जातातच. डाव्या बाजूने वळसा घालून गेले की बेडरूमच्या खिडकीपाशी रातराणी उभी असलेली आढळते. रातराणीच्या वासाने साप येतात, लावू नकोस अशी अनेकांनी जीव तोडून केलेली सूचना धुडकावून मी अट्टहासाने तिला तिथंच लावली. रात्री जेव्हा कळ्याने ती बहरते, रात्र वाढेल तशी फुलते, तेव्हा असा काही सुगंध अख्ख्या घराच्या कोपऱ्या कोपऱ्यातून दरवळतो की त्याचे नाव ते. दुसरी सुगंधी उदबत्ती लावायची गरज नाही. एकदा कर्मधर्म संयोगाने की कावळा बसायला फांदी तुटायला असे झाले काय माहिती, शेजारच्या खिडकीवर आलेला साप या रातराणीवर आला. मग काय माझी पूजाच. तेव्हा वेल फक्त कमी केला, काढून नाही टाकला. थोडं पुढं गेले की चाफा दिमाखाने डोलतोय. 10 रुपये देऊन रोप आणलं होतं बाजारातून. आता मात्र त्याचा प्रचंड वृक्ष झालाय. पिवळी पिवळी सोनचाफ्याची उमललेली फुले हाती येत नाहीत. मान वर करून पाहावे तर पिवळं जर्द दिसतं झाड. मग रागाने झाड हलवलं की पाकळ्यांचा वर्षाव असा डोक्यावर पडतो आणि फुलं, चांगली फुलं वरच राहतात. पाकळ्या झडल्यानंतर फळांचे घोसच्या घोस लोंबताना आढळतात. त्याच्यामध्ये कदाचित बिया सुद्धा असू शकतात. पाठी जावे आणि थांबावे ते प्राजक्ताच्या झाडाखालीच. शुभ्र पांढरी केशरी देठाची नाजूक फुले सकाळच्या प्रहरी सडा टाकतात आणि अवघी जमीन सुगंधित करून सोडतात. कृष्णकमळीचा वेलही पाठच्या दारात चांगलाच फोफावलाय. निळी निळी फुलं खूप उमलतात. सापांना लपायला हा वेल चांगला आहे असे मला सारेजण बजावतात, पण अजूनही तो वेल तोडायला माझं मन धजावत नाही. कंपाऊंडच्या भिंतीलगत आणखी एक सुगंधित झाड लावलंय, ते केवड्याचं. खूप बोलणे खाल्ले त्याबद्दल, पण बदले नाही कुणालाच. सोसाने अट्टहासाने कुणाकडे तरी मिळवून आणून लावलाय. त्याचाही विस्तार झालाय. आता फक्त केवड्याचे कणीस कधी दृष्टीस पडते एवढीच प्रतीक्षा आहे. घराच्या उजव्या बाजूला मुद्दाम नर्सरीत जाऊन आणलेल्या सुरंगीच्या फुलांचे झाड आहे. अतिशय हळूहळू वाढते, त्यामुळे खूप राग येतो. माझ्या जन्मात तरी ह्यांची फुलं पाहायला मिळणार आहेत की नाहीत असे वाटते. त्या झाडाकडून पुढे गेलं की परत बकुळीच्या झाडापाशी येऊन घराची प्रदक्षिणा पूर्ण होते. घराच्या प्रवेशद्वाराशी समोर तुळशी वृंदावन आहे. त्याच्या शेजारी पावसाळ्यात फुलून आसमंत सुगंधित करणारा अनंत आहे. पान दिसणार नाही एवढ्या पांढऱ्या फुलांनी लगडून जातो. पावसाने त्याचा रंग बदलून पिवळा होतो. फुलं मातीत पडतात आणि माती सुगंधित होते. समोर कंपाऊंडच्या भिंतीलगत हरीने कुंदाच्या फुलांची खूप झुडपे आहेत. मार्गशीर्ष महिन्यात जेव्हा ते सगळे फुलतात तेव्हा धवल महोत्सव साजरा होतो. गुरुवारच्या पूजेसाठी मग गृहिणी धाव घेतात ते माझ्याच घरी. यांच्या आधेमध्येच अबोलीची रोपटे आहेत. त्या अबोली फुलल्या की पांढऱ्या अबोली रंगाचा सुरेख संगम मनात भरून जातो. घराच्या पोर्चमध्ये लाकडी प्रशस्त असा झोपाळा आहे. घरात शिरायच्या आधी त्यावर बसून 2 झोके घेऊनच आत जाण्यासाठी पाऊल उचललं जातं. पूर्ण आवारात मध्ये मध्ये मोगऱ्याची झुडपेही आहेत.
रस्त्यालगत एक बहाव्याचं झाड उभं आहे. अजून त्याने आपले फुलांचे रूप प्रकट नाही केलेले, पण कधीतरी एकदा तरी ती पिवळी झुंबरे माझ्या अंगणात फुलणारच, अशी एक जबरदस्त आशा मनात आहे. असं हे माझं घराचं आवार फुलझाडांनी, फळझाडांनी, वेलींनी बहरून गेलेलं पाहून कुणालाही वाटणारच ना की स्वप्नातलं घर आहे म्हणून. धन्यवाद. नमस्कार. माझ्या चौथ्या लेखाचं नाव आहे सर्पजीवन. आमचे घर आम्ही बांधले त्यावेळी ती जमीन म्हणजे शेतजमिनीचा एक तुकडा होता. मालकाने बरीच वर्ष शेती केली नाही आणि एके दिवशी अडचण आली म्हणून धाडकन जमीन विकूनच टाकली. एक एक पैसा गोळा करून, थोडे कर्ज काढून, उसनवार करून आम्ही तो तुकडा विकत घेतला आणि घर बांधायला घेतले. बांधकाम चालू असताना नेहमीप्रमाणे नजर टाकायला गेलो तर बांधावरचे गवत एका सरळ रेषेत हळूहळू आडवे होत होते. बारकाईने पाहिले तर एक सुतळी एवढा बारीक लांब साप चालला होता. ते घडलेले घराच्या आवारातील पहिले सर्पदर्शन. खूप भीती वाटली. आता आपण येथे राहणार, साप आहेत, कसे व्हायचे? पण गावात जमीन घेण्या एवढी परिस्थितीही नव्हती, त्यामुळे मन घट्ट केले. घर पूर्ण झाले, येऊन राहिलो. सर्वप्रथम खिडक्यानं जाळ्या बसवल्या सापाच्या भीतीने आणि नंतर कंपाऊंडची भिंत बांधली. शेत जमीन असल्याने डोक्या एवढे कुसळाचे रान वाढायचे, गवत वाढायचे. पलीकडच्या माळावर गुरे चारणाऱ्या गुराख्याला म्हटलं, बाबा रे, एवढं गवत कापून घेऊन जा, तुझ्या गुरानं होईल. कोण कापणार? हवं तर येऊन इथं चरवून नेतो. कष्ट करायची त्याची तयारी नव्हती, ऐकतं हवं होतं त्याला. शेवटी मजूर बायका लावून गवत काढायला लागले. गवत काढता काढता बायका ओरडत आल्या, अस्सल हाय, अस्सल हाय म्हणून. घरची सर्व मंडळी धावत गेली तर तो पळाला होता. अस्सल आहे म्हटल्यानंतर तो नागच असणार. बाबा पुता करून ते गवत कापणीचे काम पूर्ण घ्यायला लागले. कारण मुले दोन्ही छोटी होती. ती त्या गवतामध्ये लपायची, छपायची, लपाछपी खेळायची. घरी छोटा कॅमेरा होता, त्याच्यातून फोटो काढायची. आवारातील बांधावर खूप ग्लेडिसिडियाची रोपे होती आणि उन्हाळ्यात त्याला गुलाबी गुलाबी अतिशय प्रचंड अशी फुलं लागायची. त्या फुलांचे फोटो काढण्यासाठी मुलं धडपडायची. तेव्हा मुलांना इजा होऊ नये म्हणून गवत कापणीचे काम दरवर्षी कटाक्षाने करावेच लागायचे. हळूहळू गवत कमी झाले. शेत जमिनीचे रूपांतर आता घर जमिनीत झाले. हौसेने झाडेही लावली भरपूर, कुठलीही, कशीही, कितीही. मोठा फणस, आंबा, शेवगा ही घरालगतच झाली आणि मग फणसाच्या फांद्या गच्चीवरच्या घराच्या कौलात येऊन डोकावू लागल्या. सोबतीसाठी म्हणून वरचे घर भाड्याने दिले होते. त्यांना 2 छोटी मुले होती. एका सुट्टीत मुलांना घेऊन आई माहेरी गेली होती. गृहस्थ घरी एकटेच होते. तर एके दिवशी मला माझ्या कामाच्या ठिकाणी फोन आला, वहिनी लवकर घरी या, सापांची एक जोडी आली आहे आणि वरती कौलात आहे. मी त्यांच्यावर नजर ठेवून आहे. मी धावत पळत आले. त्यावेळी सर्पमित्र नव्हते. मग फॉरेस्ट ऑफिसला फोन केला. तेव्हा फॉरेस्ट ऑफिस मधील ती 10-12 मंडळी खाड खाड बूट वाजवत एकदमच घरात शिरली. त्यामुळे त्यांची चाहूल लागताच नजर असूनही ती सापांची जोडी दिसेनसे झाली. कसे आणि कुठे निघून गेले काही कळलंच नाही. चांगलेच लांब होते असे गृहस्थ म्हणाले. शेवटी दूधवाला मामा वर चढला
त्यानं कौल तपासलं, पण ती जोडी जणू हवेत विरून गेली होती. मग कुणी कुणी काय काय सांगितलं ते सारे उपाय केले. काजूच्या बियांची धुरी काय केली, तांदूळ मंत्रून आणून काय टाकले, उग्रवासाची पावडर सभोवर काय शिंपडली, काय आणि काय. आता फक्त बारीक गवत उगवायच्या आवारात. मला घरकामात मदत करणारी बाई एकदा गवत उपटीत असताना मी मुलीला कडेवर घेऊन तिच्या शेजारी उभी होते. तेवढ्यात ती ओरडली, वहिनी वहिनी सरका सरका, साप साप. कुठे कुठे असे ओरडत मी तिथल्या दगडावर चढले, तर दगडही निसटला. मुलीला हातावर पेलता पेलता मी धडपडले. ती बाई पुढे आली आणि तिने काठीने गांडुळा एवढ्या त्या सापाला मारले. तेवढ्यात त्या निसटलेल्या दगडाखालून आणखीन 5-6 सापांची पिल्ले वळवळत बाहेर पडली. कुणाला मारायचे समजेना. आम्ही दोघीही लांब पळत जाऊन उभारलो. ती पिल्ले कशी कुठे गेली काही समजलेच नाही. ती म्हणाली, वहिनी ती मण्यारची पिल्ले होती. ती एकदम 7च असतात. मण्यारचे म्हणजे विषारी सापाचे नाव काढताच अंग भीतीने थरथरले. आता ती पळून गेलेली पिल्ले याच आवारात मोठी होणार याबद्दल शंकाच उरली नाही. सकाळची वेळ होती. मुलगा कॉलेजला जाण्याच्या तयारीत होता. तर दारात मोत्या जोरजोरात भुंकू लागला. का भुंकतोय म्हणून मुलगा बाहेर गेला, तर एक साप मोत्यासमोर उभा होता. मोत्याने त्याला अडवले होते. त्याचा फुस फुस असा स्पष्ट आवाज येत होता. भीतीने पाय गळाले, पण मुलगा धीट. वेळ प्रसंगी उपयोगाला येईल म्हणून आमच्या घराच्या कोपऱ्यात नेहमी एक दांडका उभा असायचाच. तो दांडका घेऊन मुलगा आला आणि त्याने बरोबर नेम धरून त्या सापाच्या डोक्यात घातला. 2दा 3दा. शेवटी साप मेला. मोत्याचे भुंकणे चालूच होते. ते ऐकून खूपसे शेजारी गोळा झाले. त्यांनी पाहिलं व मुलाला म्हणाले, बाबा रे, हा घोणस आहे, कशाला एवढे धारिष्ट केलेस? आम्ही कुणी येईपर्यंत थांबायचं नाहीस का? पायातली शक्तीच नाहीशी झाली. त्या सापाला काठीवर घेऊन लांब टाकून आल्यावरच मोत्या शांत झाला. भर उन्हाचे एप्रिल महिन्याचे दिवस होते. पाठीमागे काहीतरी कामासाठी माझे मिस्टर गेले आणि त्यांना केळीच्या झाडावर एक काळी रेघ दिसली. जवळ जाऊन पाहिले तर तो एक काळा सर्प होता. हे लागले काठी घेऊन त्याच्या पाठी, तर सर झाडावरून पुढे पळूनच गेला. जमिनीवरून आम्हाला काहीच करता आले नाही. घाबरायला होत होते. शेजारी पाजारी मजूर कामवाल्या बायका म्हणू लागल्या, दर अमावस्येला नारळ द्या वहिनी तुम्ही, राखणदार आहे तो. विश्वास नव्हता तरी दिला नारळ. पण कुठचे काय, सापांचे दर्शन व्हायचे काही थांबत नव्हते. रात्रीची 9ची वेळ होती. माझी मुलगी लहान होती. कशाला तरी बाहेर गेली आणि चालता चालता नाचण्याच्या तिच्या सवयीने तिने फरशीवर पाया पडले, तर पायाजवळून काहीतरी निघून गेले. पळता पळताच आम्ही त्याला पाहिलं, तर ते होते फुरसे. बारीक वेटोळे करून पडलेले असणार. दिव्याच्या उजेडात मुलीला काही दिसले नाही आपण कुणाच्या बाजूला आहोत ते. तिच्या पायाच्या हादराने ते पळून गेले होते. घोणस झाला, नाग झाला, मण्यार झाला, फुरसे झाले. आता कोणता विषारी साप याचा बाकी राहिलाय? मन रंजीस होऊन गेले. ऑफिसमधून तब्येत बरी नाही म्हणून लवकरच 3च्या सुमारास घरी आले. गेटमधून पाऊल टाकले आणि एकदम नजर समोर गेली तर हादरूनच गेले. शेजारच्या कंपाऊंड मधून एक 5-6 फूट लांबीचा मनगटा एवढा जाड साप हळूहळू आमच्या आवारातून पाठीमागच्या बाजूला जात असलेला दिसला.
पाय थरथरू लागले. तो पूर्ण निघून गेला तेव्हा पळत घरात शिरले. काम करणाऱ्या बाईला बोलले तर ती म्हणाली, बाई ते आदलं हे घ्या, बिनविषारी असतो तो, जाईल आपल्या वाटेने. आला असेल उंदीर पकडायला. आता जीव थोडा भांड्यात पडला. दुसऱ्या दिवशीही अंगणातल्या फरशीवरून जाताना त्याची शेपटी नजरेस पडली. जाळ्या असल्याने एवढी भीती वाटत नव्हती, पण एका दिवाळीत सूनबाई घरात एकटीच असताना जाळीवरच बाहेरून एक पिवळा साप येऊन बसला. तिने त्याला पाहिले आणि ती भीतीने किंचाळलीच. हळूहळू मग तो रात्रणीच्या झुडपावर गेला, जे बेडरूमच्या खिडकीपाशी होते. आता गावात सर्पमित्रही होते, मोबाईलही होते. पटकन फोन केला. सर्पमित्र आले 15 मिनिटांनी. तोवर झाला की हा गायब. बहुतेक ती धामी नसावी असा सर्वांचा कयास होता. काल परवा नवीनच कामाला लागलेली बाई पाठीमागे कपडे धुत होती तर पत्र्यावरून एक सापाची धूळ तिच्या समोरच पडले. ती किंचाळत घरात आली. तो साप गेला पळून आणि ही बाई देखील गेली काम सोडून. पाऊस पडला पडला पडला. मध्ये 2-3 दिवस त्यांनी विश्रांती घेतली. चक्क ऊन पडले. मनात म्हटले, बरे आता बाहेर पडतील. तर दुसऱ्या दिवशी भांडी घासायला बाहेर नेतानाच दृष्टीस पडला. वेलीवरून पत्र्याच्या खांबावरून चपळाईने पळून जाणारा मण्यार. संध्याकाळी शेजारच्या वहिनी सुद्धा म्हणाल्या, वहिनी, तुमच्या कंपाऊंडवरून लांब लचक पिवळा धमक साप जाताना दिसला. आता सवय होत होती सापांची, त्यामुळे पूर्वी एवढी घाबरले नाही. मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने पाठीमागची अडगळ काढून साफसफाई केलेली. रात्री 11 वाजता पाणी आले काय पाहायला म्हणून दार उघडे राहिले. पाणी पाहून माघारी वळून उंबऱ्यात पाय आत घातला आणि अंतर्पणाने इशार केला व बाजूला पाय घातला. एक मण्यार उंबऱ्यात होता. घरात आरडाओरडा झाला. मिस्टराने येऊन त्याला मारला. सर्वांनी निश्वास सोडला. म्हणाले, बरे झाले बाजूला पाय पडला, नाहीतर आज काय परिस्थिती ओढवली असती. काळ जातोच आहे, त्यामुळे आता सापांची भीती कमी झाली आहे. वाचनाने सापांची शास्त्रोक्त माहिती मिळाली आहे. त्यामुळे नाग, घोणस, मण्यार, फुरसे, धामीन, आदलं इत्यादींच्या सहवासातच आम्ही आनंदाने दिवस कंठतो आहोत. कारण आम्ही यांच्या अधिवासावर अधिकार दाखवलाय, त्याने नाही. धन्यवाद.